मूळ नक्षत्र सकाळी थोडा धोका आहे, कोणाच्याही चुकीच्या मॅटर मध्ये पडू नका, आज पार्टी वगैरे करण्यासाठी बाहेर जाऊ नका, संध्याकाळी आपण आपल्या घरामध्ये आपल्या मित्रांसोबत शांत बसावं ही काळजी घ्या. पूर्वाषाढा नक्षत्र सकाळी विरोधक आपल्या पुढे हात जोडत येतात, परंतु तेच विरोधक आपला कधी पाय ओढतील हे माहित नाही, त्यामुळे आज संध्याकाळी कोणती गोष्ट करताना काळजीपूर्वक करावी. उत्तराषाढा नक्षत्र सकाळी तोंड शिवून गपचूप बसावा, आपल्या शब्दांमुळे वाद होऊ शकता, आपल्याला त्रास होऊ शकतो. आज संध्याकाळच्या वेळी आपण आपल्या कुटुंबासोबत शांतपणे चहा पिऊन गपचूप बसण्याचे आहे, आज थोडी काळजी घ्या. श्रवण नक्षत्र आज सकाळी कोणत्याच प्रकारचा त्रास नाही, पण संध्याकाळी मात्र आपले नातेवाईक आपल्याला विनाकारण टोमणे मारू शकता, म्हणून आपण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, आपले काम करा. धनिष्ठा नक्षत्र प्रवासामध्ये थोडी अडचण येऊ शकते, ट्रॅफिक जाम मध्ये अडकू शकतात, त्यामुळे थोडा मनस्ताप होऊ शकतो, पण संध्याकाळची वेळ चांगली आहे, संध्याकाळी सर्व काम योग्यरित्या मार्गी लागतील. शततारका नक्षत्र सकाळी आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी भारी वेळ आहे, परंतु गुंतवणूक करताना 1 वाजेच्या आत करा, 1 नंतर कोणतंही काम करू नका, नाही तर अडचणीत पडू शकतात. पूर्व भाद्रपदा नक्षत्र सकाळी आळस झटकून योग्यरित्या कामाला लागण्याची सुरेख वेळ आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला संध्याकाळी निश्चित होतो आहे. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र सकाळी पार्टनर सोबत रोमॅन्टिक डेटवर जाण्याचा योग आहे आणि संध्याकाळी आपण फक्त आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावं, नाहीतर संध्याकाळी वाद होऊ शकतो. रेवती नक्षत्र सकाळी एका फोनवरती आपले मित्र आपले काम पटकन करतायत आणि संध्याकाळच्या वेळेला आपल्याला सिंगलच्या डबल होण्याची योग आहे, त्यामुळे आजचा दिवस एकदम उत्तम आहे. चला तर मग सर्वांसाठी साधा सोपा आणि सिंपल एक असा उपाय की आपण घराच्या बाहेर जाताना थोडीशी काळी तीळ आपल्या हातामध्ये घेऊन ती एका सफेद कपड्यात बांधून खिशात ठेवायची आणि एक गुळ घराच्या बाहेर जाताना खाऊन पडायचा, तर आपला दिवस नक्की उत्तम जाईल. चला तर मग अशाच प्रकारच्या नक्षत्र भविष्यासाठी आपल्या श्रीशास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरू नका. आपण उद्या पुन्हा भेटू उद्याच्या नक्षत्र फलादेशामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.